नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबर रोजी TET परीक्षा पार पडली आणि त्या आपण TET पेपर क्रमांक 1 अभ्यासत आहोत आणि हा सेट D आहे. ज्या परीक्षार्थींनी आपले प्रश्न अजून तपासले नसतील त्यांनी चेक करून पहा. हे मी जे संभावित आन्सर की तुम्हाला इथे देत आहोत आणि प्रमाणित आन्सर की तुम्ही परीक्षा परिषदेत दिली नाही तुम्ही प्रमाणित माना. ठीक आहे, अंदाजे आपला स्कोअर तरी कळून या हिशोबाने. आणि जे परीक्षार्थी अजून चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट मंथमध्ये CTET परीक्षा होणार आहे जी की 14 डिसेंबर रोजी आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनलवर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि जे काही बाकी आहे ती उर्वरित व्हिडिओ आपण ते पण अपलोड करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी वैयक्तिक 5 वेळा CTET परीक्षा क्वालिफाईड आहे आणि याच दृष्टीने मी इथे CTETच्या पण नोट्स चॅनलवर आपल्या व्हिडिओ स्वरूपात अपलोड करत आहे आणि इथून पुढे पण करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत राहा. ठीक आहे, इथं आपण TET पेपर क्रमांक 1चे आन्सर्स पाहत आहोत. सेक्शन फर्स्ट मराठी आहे. माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? तर ऑप्शन नंबर 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही. यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायाप्रमाणे. त्यानंतर प्रश्न 3 कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया. वरील ओळीतील अलंकार कोणता? इथं उपमा दिलेला आहे. उपमा ऑप्शन नंबर 1. अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाले वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती? तर ऑप्शन क्रमांक 1 6. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? यात किती विरामचिन्हे येतील? तर ऑप्शन 3 4 येतील. त्यानंतर भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर कानडी. ऑप्शन 3 यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते? तर कृष्णा काठ. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? तर आभार पत्र लिहिणार तुम्ही इथे. अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. निंबा कडूपण देत असे कोण? इच्छा गोडपण कवन करी. ही संत बहिणाबाई यांचे आहे. धरीला पंढरीचा चोर असं कोण बोलले? ते संत जनाबाई. ऐसे कैसे झाले बंधू हे संत तुकाराम. आणि विसंगत आहे तर ऑप्शन 4 माझे माहेर पंढरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 ते 12 साठी पुढील कविता वाचून त्या काही प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. 10वा प्रश्न आहे, देवाने डोळे का मिटले असावेत झालेल्या जीवितहानी पाहून? इथे पहा. त्यानंतर 11वा प्रश्न, कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर देवदूत. कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो? तर ऑप्शन 3 प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठाई. खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा. लतिका कन्या. विसंगत जोडी पाहिजे. आस्था आपुलकी आदिम मूळचान पत्तर दगड. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? धाबेदानाने अंगाचा थरका फोडणे, पोटात गोळा येणे आणि अंगाचा तिळपापड होणे. तर भिन्न अर्थच हा आहे. विरोधार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? तर ऑप्शन 2 अवर्थ परावर्थ. प्रश्न 16 ते 18 साठी एक उतारा दिलेला आहे. पहा, उतारा वाचून तुम्हाला योग्य प्रश्नाचे उत्तर लिहायचे. तर व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? ऑप्शन 2 व्यक्तींच्या आचार विचारात भिन्नता असते. त्यानंतर प्रश्न 17वा, संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असतात. तर क बरोबर आहे. उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची तुम्ही काळजी घेणे गरजेचं आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर विशेषण आहे धातुसाधित विशेषण, ऑप्शन क्रमांक 4. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसले या वाक्यात आधुनिक शब्दाची जात कोणती? तर शब्दयोगी अव्यय सह. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो आधुनिक शब्दाच्या विभक्तीचा कार्यकर्ता कोणता? तर अधिकरण. पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 वांगे. त्यानंतर क्वेश्चन 23, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर विधेय भाग आहे आम्हाला दिसला. त्यानंतर शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे मिश्र वाक्य आहे. पुढील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर ऑप्शन 2 ळ. संधी प्रकरणाचा विसंगत पर्याय कोणता? तर दुर्दैव. पुढील पैकी अकर्मय कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर डोंगरावर हिरवेगावात गवत उगवले होते. इथे एक मन दिलेले आहे पहा. पुढील आकृतीत मन ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता आहे? बरं, इथं मन पहा. मन होते तयार. खिसा, खाली, खाली, भपका, भपका, भारी अशी मन तयार होता येते पहा. खिसा, खाली, भपका, भारी. काय विचारलंय? दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. काय विचारले पहा. दुसऱ्या आणि 7व्या. दुसरा शब्द आहे सा आणि नंतर 7वा शब्द आहे 2 3 4 5 6 7 साका. शब्द तयार होत आहे साका. आणि साका, साका म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 3 इथे पोकळ शब्द येतो उत्तर पोकळ. त्यानंतर गावावर आलेल्या भीतीदायक संकटांचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला अधोरेखित शब्द समूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? तर गणांतर. पुढील पैकी समुद्राची शब्दाची अयोग्य जोडी कोणती? पहा, मडक्यांची उतरंड असते, प्रवाशाची झुंबड असते, गवतांचा भारा असतो. इथं नाणी, नाणी उत्तर चुकीचं आहे. आता इंग्लिश पहा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. एलिनेट, ऑप्शन 3. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. हा क्वेश्चन माझ्या मते असं मला वाटतं हा रद्द होईल, कारण की बी आणि डी इथे योग्य वाटत आहे, एरर वाटतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 33, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइन इन द गिव्हन सेंटेन्स. ही विल नेव्हर टर्न डाऊन. टर्न डाऊन मीन्स ॲक्सेप्ट, अपोजिट. 34, rearrange the jumbled parts which are labeled P, Q, R, S to form a complete meaningful sentence. पहा, ऑप्शन 3 करेक्ट आहे. यस पासून अ ड्रामा इज टाइप ऑफ स्टोरी 1 नंबर आहे. देन ॲक्टेड आउट बिफोर 2 नंबर. देन एन ऑडियन्स 3 नंबर. ऑफन इन अ थिएटर 4 नंबर. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट. देन 35, choose the alternative which best express the meaning of the word underline. If you lack in magnanimity, all your wealth is useless. Generosity. Select the correct ordinal number for the girl. विद्यार्थी मित्रांनो पहा, लास्ट टाइम ज्यावेळेस एक्झाम झाली त्यावेळेस मिलियनवर क्वेश्चन विचारता 1 मिलियन म्हणजे काय. तर यावेळेस पहा 10 मिलियन म्हणजे काय यावर प्रश्न विचारा. ज्यांनी PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यांनी केले तर त्यांना खूप फायदा झालेला आहे त्याचा. आपल्या व्हिडिओवर आपण सर्व PYQ TETचे आपण टाकलेले आहेत. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1.
37. Choose the correct WH type question to get the underlined part as the answer. The combination of hard work and dedication is the key to success. Option 2. What is the key to success? Name the underlined clause in the given sentence. I have put it where I can find it again. Adverb clause of condition. इथे काय condition आहे? Choose the correct alternative to fill in the blank. The first dash of COVID-19 is called symptom. Identify the mood that the underlined model auxiliary shows in the given sentence. Ashwini can speak several languages. Can तर ability आहे. इथे पहा, read the following passage and answer the questions selecting the most appropriate alternative. Question number 41 to 45. 41. To sell one's soul to the devil means giving up one's honesty for sake of monetary benefits. Question number 42. John thought that woman wicked men because he has convinced that what the story of Samson and Delilah illustrates is correct. 43. It was John's beliefs that one must lead an honest life. 44. By not desiring another man's wife, John showed that he was a man of principle. From the above passage, we understand that John was a man of simple faith. Identify part of speech of the underlined word in the given sentence. Hurray. Hurray means interjection. शब्दयुगावी. Select the combination of numbers so that the alphabets arranged according will form a meaningful word. Option number 3 is corrected. I esteemed. Choose the correct alternate to fill in the blank. There is a dash of lions roaming in the middle of the forest. Pride. Identify the tense of the given sentence. Hers has been a successful lawyer. Present perfect tense. Choose the correct alternative to fill in the blanks. Dash a word to dash YG sufficient. A word to the wise is sufficient. Option number 3. Choose the correct alternative to fill in the blanks. The rich man traveled all dash the word year. All over the word by year. Option क्रमांक 2 is correct. Identify mismatch pair. Leopard, leopardess, lion, lioness, fox, vixen, chicken, हे mismatch आहे. Choose the correct comparative degree for the given sentence. Large. No other island in the world is as large as Australia. तुम्हाला ऑस्ट्रेलियाला अगोदर घ्यावं लागेल. सर्वांनी घेतलंय. इज पी बरोबर आहे. आता वन येत नाही. वन चुकलं. ऑप्शन नंबर 1 पण करे आणि 4 पण कट झाला. फक्त राहिलेत कोणते 2 आणि 3. लार्जर बरोबर आहे. द्यान पण मोस्ट इथे चुकलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर आयलँड इन द वर्ल्ड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 54 पहा. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. ही सेज आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग. ही सेज कंजक्शन दॅट आयचं होतं ही गोज टू द जिम एव्हरी मॉर्निंग. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. इफ यू आर नॉट अन इंडियन यू कॅन नॉट बी ॲडमिटेड. पहा तुम्ही इंग्रज राज्य होतं त्यावेळेस होतं बाहेर पाट्या लागायच्या. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड असे पाट्या असायच्या. ठीक आहे. इथे बघा इंडियन इफ यू आर नॉट इंडियन यू कॅन नॉट बी ॲडमिट. जर तुम्ही इंडियन नसाल तुम्हाला ते ॲडमिट केलं जाईल किंवा तुम्हाला दाखल केलं जाईल करण्यात येणार नाही किंवा प्रवेश देण्यात येणार नाही. मग इथं काय उत्तर पाहिजे. ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड.
चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अँड वर्ड अनमॅरिड वुमन. अनमॅरिड महिलेला स्पिन्स्टर म्हणतात, तर अनमॅरिड मुलाला काय म्हणतात? तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. फ्रॅग्रेन्स, अरोमा. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. ऑप्शन 2 इज करेक्ट, मॅग्निफिसेंट. चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. ओल्डेवर मीन्स ॲक्युरेट आहे, इनकरेक्ट म्हणजे ऑपोजिट वर्ड शेक्युर. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. वुमन लाईक मेन टू फ्लॅटर देम. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, वुमन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. इथे इंग्लिशचे क्वेश्चन्स झालेले आहेत. आता आपण इथे मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांचे प्रश्न पाहूया. तुमचा परीक्षेचा सेट कोणताही असो, फक्त काय 10 ते 12 क्वेश्चन किंवा 10 अशा गॅपने काय तर क्वेश्चन ते सेटअप केलेले आहेत. म्हणजे खालीवर येत, फक्त तुम्ही ते पाहून आपले आन्सर चेक करू शकतात. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश यांनी केला, तर डॉक्टर ब्लूम यांनी केलेला आहे. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही, तर बालोद्यान. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचा जनक गॅगने. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी आपापल्या दृष्टिकोन मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे, तर ए. टॅक्सलर. 1969 अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही, तर उत्तर आहे या त्रुटी शारीरिक विकार निर्माण झालेल्या असतात. अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कारता डॅश हाय, पॅवलॉव. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे, तर अध्यापन हे खरे शिक्षण. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज, अभिवृत्ती या शक्तीची मदत असणे गरजेचे असते, असे मत या मानसशास्त्रात मांडले, तर थॉर्नडाईक. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणाचक्रामधील घटकांचा योग्य क्रम कोणता, तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल आणि समाधान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 पहा. 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनाची बेरीज करणे व निष्कर्ष पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते, तर विशेषाकडून सामान्याकडे. ऑप्शन नंबर 4. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको मुलावर राग काढला. हे उदाहरण डॅश संरक्षण यंत्रणेचे आहे, तर विस्थापन. बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. 2. वाढ ही गुणात्मक बाब आहे. हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचांच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीत तोंड देऊन आनंदाने समाधान यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात, तर ऑप्शन 1 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. क्वेश्चन नंबर 74. हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांनी निरीक्षण करून काही अनुमान काढताना हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकारचे उद्दिष्ट आहे, तर ऑप्शन नंबर 2 अर्थाविष्कार करणारे
प्रश्न 75 पहा. पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही? तर कौमार्यावस्था हा वास्तविकतेचा कालखंड आहे, हे वैशिष्ट्य नाही. कौमार्यावस्था संक्रमणाचा कालखंड आहे, बरोबर आहे. कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे, हे पण बरोबर आहे. कौमार्यावस्था हे समस्या वय आहे, हे पण बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही CTET परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलसोबत राहा आणि आपल्या चॅनलवर PYQ नावाची एक प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही पहा. आणि CTET डिसेंबर 2024 नावाची एक आपण नवीन प्लेलिस्ट तयार करणार आहोत. त्यावर आपण संपूर्ण डिसेंबर परीक्षेसाठी जे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत तिथे पहा. प्रश्न 76. मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीवर देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅड्याची प्रवृत्ती उपयोगी आहे. तर परगौरव. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर वेग. बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेत बालकामध्ये आढळते? तर कुमारावस्था. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेले कोणत्या प्रकारातील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? तर सॅग्विन. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे डॅड्याचे उदाहरण आहे. ते इंद्रिय भ्रमचे आहे. अध्यापन म्हणजे काय? तर अध्ययनाला प्रवृत्त करणे. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळात ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मुळाक्षराचे उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या पद्धतीस अभिसंधान पद्धती असे म्हणतात. स्वायत्त नैतिक अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थित व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही? तर ऑप्शन 4 भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो. खाली दिलेले मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं फक्त 120 घटक जरी माहिती असतं तर उत्तर बरोबर आलं असतं. पहा, कारण की गिलफर्ड यांनी 120 घटक मांडलेले आहेत. ठीक आहे. आणि नंतर डीचं 1 नंबर कुठे आहे? तर फक्त एकच ऑप्शनमध्ये आहे. तुम्ही म्हणून ऑप्शन नंबर 1 टिक केलं, उत्तर आलं असतं तुम्हाला. पहा स्पियरमॅन द्विघटक सिद्धांत, थॉर्नडाईक बुद्धीचे 3 प्रकार, थर्स्टन अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्य सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर 4 नंबरचं. वेगवेगळ्या भावनांची विकिरणता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते, हे अयोग्य आहे. कारण की व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते ना, वेगवेगळी माझी विकिरणता. तीव्रता काय तर वेगवेगळे शब्द असतात, तरी बरोबर आलं असतं. ठीक आहे. भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येते, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना यांनी मांडली, तर डॅनियल गोलमन यांनी मांडलेली आहे. ज्ञान रचनावादी प्रक्रिया ही पंचही द्वारे स्पष्ट केली. त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? तर ऑप्शन 2 एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबरेट आणि इव्हॅल्युएट. 88 नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमयुक्त अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 2 समाधामुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती होते, प्रतिकाराची.
89 खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे? तर ज्ञान शाळेबाहेर जगाशी जोडावे. उद्गामी विचार प्रतिमान डॅश यांच्या संशोधनावर आधारलेला आहे? तर हेडा टाबा. यानंतर गणितचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुम्हाला काय फक्त आन्सर्स देत आहोत. यानंतर स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला इथे बोर्डवर देईल. पहा 91 प्रश्न पहा. ज्यांनी स्कॉलरशिपचे पुस्तक वाचले तर पहिलं चॅप्टर आहे त्यामध्ये 5वी स्कॉलरशिपमध्ये. ठीक आहे. रोमन संख्या एम वजा डी गुणिले एक्स भागिले एल. ऑप्शन सी करेक्ट आहे. खालील आकृती दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शन अपूर्णांक कोणता? ठीक आहे. आता तुम्हाला इथं मोजायची पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण भाग येत 9 म्हणजे भागिले 9 पाहिजे आणि वरती 2 2/9. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर तुम्हाला इथे काय करायचं झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या तुतर्फा लावण्यास जास्तीत जास्त किती झाडे लागतील? तर 802 लागतील. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय कोणता? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. बरोबर आहे. समांतरभुज चौकोनी सम्मुख कोण एकरूप असतात. बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाची कर्ण परस्परांना बघतात. हे पण बरोबर आहे. 95 पहा खालील आकृतीमध्ये घडणीपासून षटकोनी ती तयार केल्या त्या समोर पृष्ठवरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? तर ही ऑप्शन 3. 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीत बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 दराने किती रुपये खर्च येईल? तर 54. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता केल्यास रस्त्याच्या जागे क्षेत्रफळ किती? 900. हे तुम्हाला मी बोर्डवर उत्तर देईल. एका कोणाचा कोटीकोण 35 अंश मापाचा आहे. तर त्याचा पूरक कोणाचे माप किती? तर ऑप्शन नंबर 4 125. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? तर 1275. स्वरांनी शिक्षण जसे 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षे कर्ज घेतले. मुद्दे त्या खात्याने बँकेला 96,800 व्याज परत केले. तर किती वर्षानंतर परत केले? तर सूत्र वापरायचं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे SI=PRN/100. हे सूत्र वापरून तुम्ही इथं उत्तर काढा. 101 विहाने एक आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण केले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? तर 70. 102 उत्तर आहे 1. 103 4. 104 4. 105 1 उत्तर आहे. 106 3. 107 2. 108 1. हे सर्व आपण बोर्डवर उत्तर घेऊया. 109 4. 110 3. 111 2. 112 3. 113 3. 114 1. 115 2. 116 4. 117 3. 118 1. 119 2 आणि 120 3. यानंतर लास्ट सेक्शन पहा परिसर अभ्यास आहे. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीपैकी कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर. उद्योगांचे सामाजिक दायित्व खालीलपर्यंत कोणत्या बाबीतून दिसून येते? तर ऑप्शन 3 कंपनी नफ्याची 20% रक्कम CSR फंडात जमा होणे. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देशांची योग्य जोडी ओळखतात. जागतिक व्यापार संघटना WTO जिनिव्हा. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शिक्षणाची कमाल वय व वर्षाची अट काय? तर 6 ते 14. नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता? तर कृष्णा ब्रह्मपुत्रा. मंगळवार हा रिपीट क्वेश्चन झाले प्रिव्हियस इयरचा आहे. मॉम उत्तर याचं. याकडे वनस्पतीचे उभयचर असे म्हणतात. ब्रायोफायटा. तडीत रक्षकाच्या रचनेत वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? तर 2. लोखंडी पत्राला जोडणे पट्टीचे दुसरे टोक. फ्रीजमधून बाहेर काढलेले शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण कोणते? तर संगणन.
गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर भौतिक. 131. विविध ऊर्जेची रूपे उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर ऑप्शन 4 करेक्ट आहे. गोठ्यांचा खेळ गतिज ऊर्जा आहे. त्यानंतर गलोल स्थितीज ऊर्जा, प्रकाश संश्लेषण क्रिया तर प्रकाश ऊर्जा, आणि वर्मा पेटणे ऑप्शन क्रमांक 4 रासायनिक ऊर्जा. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्याने. रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यास खाली पर्याय प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर द्रवरूप नायट्रोजन. तुम्ही ते व्हेटरनरी डॉक्टरकडे पाहिलं असेल ते. H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर स्वाईन फ्ल्यू. मादक पेय तयार करण्यास खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? तर लॅक्टोज. मराठी भाषेचे पहिले वर्तमानपत्र दर्पण. विविध धर्मांच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? अवस्था. खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते? नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रायगड तर तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले. हे रिपीट क्वेश्चन झालेलं आहे. त्यानंतर 140. खालीलपैकी संत नामदेव यांच्या बाबतीत योग्य उदाहरणे कोणती? तर उत्तर आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला आहे, आणि गुरुग्रंथ ग्रंथात काही पदाचे लेखन केले. म्हणजे ऑप्शन 4 तिन्ही ABC योग्य. शिवरायांच्या अष्टपद मंडळातील मंत्री या पदावरून व्यक्ती कोणते काम पाहत असे? तर उत्तर आहे पत्रव्यवहार सांभाळणे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 142. केंद्र सरकारने सुरू केलेली खडू फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे प्राथमिक शिक्षण. योग्य जोड्या जुळवा. 143. कोसबाडचा प्रकल्प अनुदैवाग म्हणजे अचं 3 पाकुटे सगळीकडेचे ऑप्शन. त्यानंतर शारदा सदन, 2 नंबरचं पंडिता रमाबाई. त्यानंतर सेवा सदन रमाबाई रानडे, आणि महिला दक्षता समिती प्रमिला दंडवते. ऑप्शन क्रमांक 3 इथे करेक्ट आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किती वर्षे पूर्ण असावी लागतात? तर 21 वर्षे. लोकसभा ही डॅश डॅश सभागृह आहे? तर कनिष्ठ सभागृह आहे. भूदल जनरल तर वायुदल. ऑप्शन क्रमांक 4 एअर चीफ मार्शल. त्यानंतर 147. भारताच्या राष्ट्रपती निवड करताना प्रत्यक्षात मतदानात खालीपैकी कोणत्या सदस्य सहभागी होतात? तर याचं उत्तर आहे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तिन्ही. 148. गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती? तर 1 नंबर गट पर्वताचा माथा टोकदार असतो. 149. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS या संगणकीय नकाशा प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? तर याचं अचूक उत्तर आहे रेडिओ लहरी. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅश डॅश नसते तर पारदर्शक नसते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व प्रश्नांचे आपण उत्तरे पाहिले आहेत. यानंतर आपण TET पेपर 2चे प्रश्न टाकणार आहोत.